2021च्या सीईटी मध्ये विचारलेला हा एकदम सोपा प्रश्न. काय म्हटलं, इफ y इक्वल्स टू p इन ब्रॅकेट x इन ब्रॅकेट x मायनस 2 होल स्क्वेअर इज अन इन्क्रीजिंग फंक्शन देन द व्हॅल्यू ऑफ x इज. आपल्याला एक फंक्शन दिला, तो इन्क्रीजिंग आहे म्हटलंय आणि x ची व्हॅल्यू विचारली. सगळ्यात अगोदर फंक्शन लिहून घेऊ. हा फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर काय माहिती आपल्याला, याच्यावरती कंडिशन काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट dy बाय dx हॅज टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याला करून घेऊ आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होऊन जाईल, हा dy बाय dx इक्वल्स टू p कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवून दिला, एक्स रेस टू एन च्या फॉर्मॅटमध्ये आहे. त्याचा अगोदर डेरिव्हेटिव्ह काय काढून घेऊ आपण, सांगा बरं. या ठिकाणी 2 म्हणजे n इंटू एक्स रेस टू एक्स मायनस 1 च्या टाईपमध्ये. 2 मायनस 1 काय झाला, 1 इंटू काय उरलं आपल्याकडं, एक्स इंटू एक्स मायनस 2 हा मधला पार्ट उरला. याचा डेरिव्हेटिव्ह काय करणार, एक्स ला ठेवून याचा डेरिव्हेटिव्ह काढू, याला ठेवून एक्सचा डेरिव्हेटिव्ह. काय होऊन जाईल सांगा बरं, एक्स ठेवला, एक्स मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला, 1 मायनस 0 म्हणजे 1 प्लस एक्स मायनस 2 ठेवला आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह काढला, एक्सचा, तो काय आला 1 इक्वल्स टू हा झाला 2p. या ब्रॅकेटमध्ये काय येणार पहा, एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 रेस टू 1 म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या लिहायची गरज नाही. या ब्रॅकेटमध्ये काय येणार, हा आला एक्स प्लस हा झाला एक्स, हा काय झाला रे मायनस 2 इक्वल्स टू हा झाला 2p इन ब्रॅकेट एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2. या सगळ्यांना मी एका ब्रॅकेटमध्ये लिहितो, प्रोडक्टच आहे शेवटी. काय होणार, 2x मायनस 2, हा झाला 2x मायनस 2. हा आहे आपला dy बाय dx. फंक्शन इन्क्रीजिंग असण्यासाठी याच्या डेरिव्हेटिव्हची आपण जी काढलेली व्हॅल्यू ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 पाहिजे. आपण अगोदर इक्वल टू 0 ची कंडिशन अप्लाय करू आणि नंतर बघू ग्रेटर दॅनची आपल्याला गरज पडते का. जर आपण या कम्प्लीट ब्रॅकेटला इक्वल टू 0 लिहिलं तर ऍटलिस्ट हा 0 असेल किंवा हा 0 असेल किंवा हा 0 असेल. हा 0 झाला म्हणजे काय, x इक्वल्स टू 0. हा दुसरा ब्रॅकेट 0 झाला म्हणजे x इक्वल्स टू 2. 2x मायनस 2 0 झाला म्हणजे 2x इक्वल्स टू 2. 2 कॅन्सल, x इक्वल्स टू 1. आपल्याकडे x च्या किती व्हॅल्यू आल्या आहेत, x इक्वल्स टू 0, 1 अँड 2. ऑप्शन मध्ये आपल्याकडं 0, 1 अँड 2 या ठिकाणी ऑप्शन भेटलेला आहे. देअरफॉर बी इज दी करेक्ट आन्सर. येते लक्षामध्ये. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट एकदम सोपा क्वेश्चन आहे, इझिली होऊन गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढचा आहे आपल्याकडं 2021च्या MSc CET मध्ये विचारलेला क्वेश्चन. दिसत जरी मोठा असला तरी याला पद्धतशीर टप्प्यामध्ये घेऊ, डोंट वरी. काय म्हणतो बघा, अ स्पेरिकल रेनड्रॉप, शेप काय स्फिअर, इव्हॉपरेट्स वाढतोय कमी होतोय, कमी होतोय ॲट अ रेट प्रपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. इव्हॅपोरेट होतोय म्हणजे त्याचा व्हॉल्यूम चेंज होतोय, dv अपॉन dt. प्रपोर्शनल टू काय म्हटलं ते, प्रपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया, सरफेस एरिया. ठीक आहे. द रेडियस ऑफ द रेनड्रॉप इज 3 mm ओरिजिनली अँड 1 hour लेटर हॅज बीन रिड्यूस टू 2 mm. ओरिजिनली म्हणजे काय रे, ॲट t इक्वल्स टू 0 r इक्वल्स टू किती आहे 3 mm. त्याच्यानंतर t इक्वल्स टू किती 1 hour, r इक्वल्स टू किती होते 2 mm. द रेडियस आर ऑफ द रेनड्रॉप ॲट एनी टाइम t इज. रेडियस आपल्याला या ठिकाणी बघा, चारही ऑप्शन बघितले आपल्याला काय भेटतंय, एक इक्वेशन फॉर्म करायचं. सगळ्यात अगोदर काय करू, सरफेस एरिया काय असतो स्पिअरचा 4 पाय आर स्क्वेअर आणि रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे 4/3 पाय आर क्यूब. dv अपॉन dt काय ना सांगा बरं, dv अपॉन dt इक्वल्स टू 4/3 कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवून दिला आपण. पाय आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 पाय आर स्क्वेअर इंटू dr बाय dt. हा 3 आणि हा 3 कॅन्सल, इक्वल्स टू काय आलाय, हा आला 4 पाय आर स्क्वेअर dr अपॉन dt. ही व्हॅल्यू आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. आपण याला रेट ऑफ इव्हॅपोरेशन सुद्धा म्हणू शकतो. व्हॉल्यूम मधला चेंज पर युनिट चेंज इन टाइम. ही जी dv बाय dt ची व्हॅल्यू आहे, dv बाय dt ची व्हॅल्यू दॅट इज प्रपोर्शनल टू सरफेस एरिया, दॅट इज प्रपोर्शनल टू 4 पाय आर स्क्वेअर. मी या ठिकाणी सेपरेट लिहून घेतो. काय झालं बघा बरं, 4 पाय आर स्क्वेअर dr डिवायडेड बाय dt is directly proportional to surface area, that is 4 pi r square. याला आपण असं म्हणू शकतो का, 4 pi r square into dr by dt equals to minus k into काय 4 pi
आर स्क्वेअर. के प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मायनस का बरं, कारण इव्हॉपरेट होतोय म्हणजे साईज काय होत चालली स्पेरिकल ड्रॉपची कमी होत चालली, वाफ होत चालली, धुआं. मैं फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. 4 4 कैंसल, पाय पाय कैंसल, आर स्क्वेअर कैंसल. डी आर इक्वल्स टू मायनस के इंटू डी टी. आपल्याकडे हे एक नवीन इक्वेशन तयार झालंय. दोन्ही साईडला आपण इंटिग्रेट करू. हा मायनस के कॉन्स्टंट आहे, याला कॉन्स्टंटला बाहेर ठेवून लेफ्ट हँड साईडला काय येणार, इंटिग्रेशन ऑफ डी आर म्हणजे आर इक्वल्स टू राईट हँड साईडला आपण हा मायनस के बाहेर ठेवला, इंटिग्रेशन ऑफ डी टी काय येणार टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आपल्याकडे एक इक्वेशन तयार झालं. जेव्हा टाइम 0 होता रेडियसची व्हॅल्यू 3 mm होती, ती आपण ठेवून देऊ. टी ची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजे ही टर्म 0 होणार आणि आर ची व्हॅल्यू काय होईल रे 3 इक्वल्स टू मायनस के इंटू 0 प्लस सी व्हॅल्यू. सी ची व्हॅल्यू इक्वल्स टू काय आली, कारण हा कम्प्लीट 0 झाला, सी इक्वल्स टू 3 झाला. आपण या इक्वेशन मध्ये ठेवून देऊ. इक्वेशन काय तयार होईल सांगा बरं. आर इक्वल्स टू मायनस के टी प्लस सी म्हणजे 3. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय दिली, टी ची व्हॅल्यू 1 ठेवू, आर ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 2. आर इक्वल्स टू 2 इक्वल्स टू मायनस के इंटू टी ची व्हॅल्यू 1 प्लस 3. मायनस के लेफ्टला घेऊन काय होऊन जाईल प्लस के इक्वल्स टू, हा पलीकडे पाठवू काय होऊन जाईल मायनस 3 मायनस 2 इक्वल्स टू 1. देअरफॉर के इक्वल्स टू व्हॅल्यू आली 1. आपण ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवून देऊ, याच्यामध्ये ठेवून देऊ. आर इक्वल्स टू मायनस के ची व्हॅल्यू 1 इंटू टी प्लस 3. हाच काय होणार आर इक्वल्स टू 3, हा झाला मायनस टी. आर इक्वल्स टू 3 मायनस टी. आपल्याकडे आहे का या टाईपमध्ये कुठला ऑप्शन, आर इक्वल्स टू 3 मायनस टी. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. एकदम सोपा आहे, तरी काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सरळ सरळ विचारा, लगेच सॉल्व्ह करून टाकतो मी, लगेच. तुम्ही विचारा तर सही. 2021 मध्ये विचारलेला पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, द साइड ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल is increasing at the rate of 2 centimeter per second. If the side of the triangle is 20 centimeter, the rate of area increasing is. सगळ्यात अगोदर आपल्याकडे समजा हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या सगळ्या साइड इक्वल मेजरमेंटच्या, त्याच्या साइडला आपण एस असे कन्सिडर करू. त्याने काय म्हटलं, द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ साइड काय आहे 2 सेंटीमीटर पर second. If the side of the triangle is 20 centimeter, side ची व्हॅल्यू त्यांनी दिली equals to 20 centimeter. The rate of area increasing is. या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतो रे, √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर. जर आपण याला डिफरन्शिएट केलं दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय होऊन जाईल सांगा बरं, √3/4 इंटू 2s इंटू ds अपॉन dt इक्वल्स टू, हा काय झाला 2, हा झाला √3/2 इंटू साइडची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आपल्याला 20 सेंटीमीटर इंटू ds अपॉन dt. ds अपॉन dt ची व्हॅल्यू किती आली रे 2 सेंटीमीटर पर सेकंड. सो हा 2 आणि 2 कॅन्सल, इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू आपल्याकडं 20 √3 इंटू सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हा सेंटीमीटर झाला सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. देअरफॉर dA अपॉन dt ची व्हॅल्यू किती आली 20√3 आहे का ऑप्शन मध्ये, येस. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. एकदम छोटा क्यूट गोड गोंडस गोजीरवाना पाला पाचोळा असा हा क्वेश्चन. काही डाऊट असेल कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा ना मित्रांनो. 2022 सालामध्ये विचारलेला क्वेश्चन मित्रांनो आपण लगेच सॉल्व्ह करून टाकू. बघा काय म्हणतोय, इफ द टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू x³ प्लस ax मायनस b ॲट द पॉइंट 1, -5 इज परपेंडिक्युलर टू द लाईन -x प्लस y प्लस 4 इक्वल्स टू 0, देन विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट लाईज ऑन द कर्व. सगळ्यात अगोदर इक्वेशन लिहून घेऊ कर्वचं. y इक्वल्स टू काय आहे x³ प्लस ax मायनस b. या कर्वला काढलेली टँजंट कुठल्या पॉइंटला 1, -5 या लाईनला परपेंडिक्युलर आहे. याचा स्लोप काढून घेऊ. dy/dx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय होणार 3x² प्लस a. x चा डेरिव्हेटिव्ह a मायनस b कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय आला 0.
हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे टँजंटचा स्लोप आहे. ही टँजंट कुठं काढली 0.1, -5 ला. त्याची व्हॅल्यू ठेवून देऊ. फक्त एक्स कोऑर्डिनेट आहे 3 × x ची व्हॅल्यू 1 प्लस a इक्वल्स टू व्हॅल्यू काय आली 3 + a dy/dx. ही कशाची व्हॅल्यू आहे? आपल्या कर्वला काढलेल्या टँजंटचा स्लोप. आपल्या कर्वला काढलेली टँजंट या लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप इंटू आपल्या टँजंटचा स्लोप इक्वल्स टू काय येणार -1 बिकॉज परपेंडिक्युलर लाईन्सचा स्लोप प्रोडक्ट केला तर काय होतो -1. आपल्या टँजंटचा स्लोप आहे 3 + a इंटू या लाईनचा स्लोप -a/b ax + by + c इक्वल्स टू 0 जर आपल्याकडे लाईन असेल. स्लोप इक्वल्स टू काय येणार आहे? स्लोप इक्वल्स टू -a/b. या ठिकाणी a ची व्हॅल्यू -1 आहे. मायनस इंटू -1 म्हणजे काय झाला +1 डिवाइड बाय b म्हणजे या ठिकाणी y चा कोएफिशियंट आहे व्हॅल्यू 1 इक्वल्स टू या दोघांचा प्रोडक्ट -1 येणार. म्हणजे काय झाला 3 + a या दोघांचा प्रोडक्ट 1च झाला. वेगळं काय लिहायची गरज नाही. इक्वल्स टू -1 a इक्वल्स टू काय झाला -1 - 3 इक्वल्स टू -4. a ची व्हॅल्यू आली -4. ती आपण ओरिजिनल इक्वेशन मध्ये ठेवून देऊ. काय झालं इक्वेशन y इक्वल्स टू x³ - 4x - b. जो आपल्याकडे हा पॉइंट आहे कुठला 1, -5 हा पॉइंट त्यांनी आपल्याला आपल्या कर्व वरती दिला आहे. याला ठेवून देऊ. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काय -5 इज इक्वल टू x³ म्हणजे 1^3 -4 × x म्हणजे 1 - b. हा -5 इक्वल्स टू 1 - 4 हा काय झाला -3. या साईडला येऊन काय होणार किंवा इकडे -3 - b ठेवून देऊ. b ला या साईडला घेऊन होतो. b झाला प्लस इक्वल्स टू हा 5 पलीकडे जाऊन प्लस होऊन जाईल. -3 + 5 इक्वल्स टू 2. सो b इक्वल्स टू आली व्हॅल्यू 2. b आणि a ची व्हॅल्यू ठेवून दिल्यानंतर आपला हा इक्वेशन काय होईल y इक्वल्स टू x³ - 4x - b म्हणजे -2. हे झालं आपलं इक्वेशन. आता या इक्वेशन वरती या चारपैकी कुठला पॉइंट आहे आपल्याला विचारलंय. आपण सरळ ऑप्शन ठेवून बघू. -2, 2 ठेवू. x ची व्हॅल्यू -2 y ची व्हॅल्यू 2. काय झाले रे ही 2 इक्वल्स टू काय होऊन जाईल बघा बरं. -2 चा क्यूब आला -8 -4 × -2 काय झाला हा +8. -8 + 8 झाला 0. हा आहे -2. -2 इक्वल्स टू 2 रॉंग. ऑप्शन ए इज करेक्ट. सॉरी रॉंग ऑप्शन. 2, -2 चेक करू. -2 इक्वल्स टू 2 चा क्यूब 8 -4 2 8 8 - 8 0 -2 -2 इक्वल्स टू 0 -2 म्हणजे -2 -2 दोन्ही साईडला आला. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. एकदम इझी क्वेश्चन आहे. एवढा लोड घ्यायची गरज नाही. काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कमेंट सेक्शन मध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात. मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क. मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.